नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जे पी नड्डा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेमधले सभागृह नेते भाजपचे, यांनी "आ बैल मुझे मार" असा प्रकार केलाय. आणि मागेही मी एकदा म्हटलं होतं ना, की या लोकांची फार कीव येते. म्हणजे आपले अमानवी पंतप्रधान असतील किंवा हे भाजपची लोकं असतील, RSSचे लोकं असतील, इतकी कीव येते यांची, की हे का शिकले नाहीत? का यांनी अभ्यास केला नाही? इतकं सारखं वाटत राहतं. आत्ता परवा झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये हे नड्डा असं म्हटले, म्हणजे अतिशय किती एखाद्या माणसाचा बिनडोकपणा असावा, की ते म्हटले, की हे काही माहीतच नाहीये, की काँग्रेसच्या सरकारांनी संविधानामधून जी ऐतिहासिक चित्र होती, ती ऐतिहासिक चित्र कधी आणि का काढून टाकली. आणि झालं. त्याच्यावरून सगळा गदारोळ सुरू झाला. मल्लिकार्जुन खरगेंनी त्याच्यावरती हरकत घेतली. बरं, नुसतं मल्लिकार्जुन खरगेंनी हरकत घेतल्यानंतर नड्डांपुरता विषय असता तर तो नाही. आता ते राज्यसभेचे जे जगदीप धनखड आहेत, उपसभापती, तर त्यांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. म्हणजे हा राज्यसभेचा प्रमुख म्हणून काम करत असताना हा उपराष्ट्रपती हा भाजपचा प्रवक्ता असल्यासारखा बोलत असतो. एका संसदेच्या एका सभागृहाचं निष्पक्ष पद्धतीने संचालन करणं हा पार्टच भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये उरलेला नाहीये. म्हणजे अगदी ते उर्मिला काय त्या महाजन, सुमित्रा महाजन होत्या तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला, की भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता असल्याप्रमाणे त्या सभागृहाचं अध्यक्षपद सांभाळायचं. हा आणि आता जगदीप धनकर जे आहेत, ते तर म्हणजे बेछूट पद्धतीने राज्यसभेचं संचालन करतात. याही वेळेला त्यांनी असंच केलं. नाही, नाही, नाही. हे जर का सत्य लोकांसमोर आलं नाही, तर तो बाबासाहेबांचा सर्वात मोठा अपमान असेल. आणि हे नड्डा बोलत होते. एक्झॅक्टली तेच धनकर पण बोलायला लागले. आता याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच विषय येतो, की या भारतीय जनता पक्षाच्या RSSच्या सगळ्या या बिंडोक बुलडोझरना बिंडोक म्हणायचं, अज्ञानी म्हणायचं, निष्पाप म्हणायचं का बावळट्ट म्हणायचं? अक्षरशः असा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून याचा जो खरा इतिहास आहे, तो जरा पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. खरी गोष्ट तर ही आहे, की संविधानामधून कधीही, कोणीही, केव्हाही एकही चित्र काढलं नाही. आज सुद्धा लोकसभेच्या सचिवालयामध्ये ज्या मूळ संविधानाच्या प्रती उपलब्ध आहेत किंवा ज्या दिसतात, बघायला मिळतात, त्या सर्व सचित्र असलेल्याच संविधानाच्या प्रती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि हा हा जो भाग आहे याच्यातला, तर तो लक्षात घेण्याचा पार्ट हा आहे, की शेवटची वेळ म्हणजे संविधानाच्या मूळ प्रतीची शेवटचं प्रिंटिंग हे कधी झालं होतं? हे हा अमानवी पंतप्रधान असण्याच्याच काळामध्ये 2018 साली लोकसभेने केलेलं होतं. त्यांच्याच काळामध्ये या संविधानाची मूळ प्रतीची शेवटची प्रत ही छापली गेली होती. पण आता नड्डांचं खरं आहे, की त्यांना किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांना हे बिलकुल माहीत असणारच नाही, की म्हणजे बिना चित्रांची सुद्धा एक प्रत ही का छापली गेली होती. कारण की हे सगळेजण RSSवाले, त्याच्या आधी जनसंघवाले, हे सगळेजण संविधानाच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांना हे माहीत असायचं कारणच नाही. ते तर पूर्णपणे या संविधानाला विरोध करण्यामध्ये इतके व्यस्त होते आणि हे संविधान कसं पाश्चिमात्य आहे आणि मनुस्मृतीवर आधारलेलंच नाहीये, वगैरे, वगैरे, वगैरे असं बोलत होते. पण आपण जे या देशाचे नागरिक, सुजाण, सज्ञान आणि ज्यांना या संविधानातल्या मूल्यांबद्दल अतिशय आस्था आहे, त्यांना याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे आणि ज्यांना नाहीये त्यांना असायला हवी. म्हणून हे सांगणं गरजेचं आहे, की पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच हे संविधान आणलं आणि याचा प्रचारही त्यांनीच केला या संविधानाचा. आणि आजही या संविधानाचा प्रचार किंवा प्रसार हे भारतीय जनता पक्ष किंवा RSS करत नाही. आजही त्याचा प्रचार आणि प्रसार ही नेहरू आणि आंबेडकरवादी माणसंच करतात. हा याच्यातला सगळ्यात भाग आहे. आता 1950 साली ज्यावेळेला सर्वात पहिल्यांदा संविधान लागू झालं, त्यावेळेला आपल्या देशामध्ये त्यावेळेला फोटो छापणारी किंवा स्केचेस, चित्र जी आहेत, ती चित्र छापणारी जी त्यावेळीची अत्याधुनिक म्हटली जात होती, अशी लिथोमेन वेब ऑफसेट प्रिंटिंग मशीन्स जी आहेत, त्याचा शोधच लागलेला नव्हता तोपर्यंत. आणि लिथोग्राफिक ऑफसेट मशीन जी चित्र प्रिंट करू शकत होती, लिथोग्राफिक, त्या मशीन्सवरती दुसऱ्या महायुद्धाच्या कारणामुळे त्याच्यावरती बंदी आलेली होती.
कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये ही सगळी मशीन्स, लिथोग्राफिक मशीन्स, ही फक्त सैन्याच्या उपयोगासाठी होती, ज्याच्यामध्ये नकाशे, टँक्स, सैन्याची उपकरणं, एअरक्राफ्ट, फायटर प्लेन्सची डिझाईन्स, त्यांचे रूट्स वगैरे हे सगळं छापण्यासाठी म्हणून त्याचा त्या काळामध्ये वापर केला जात होता. अर्थात पुन्हा हे सगळं भारतीय जनता पक्षाला आणि RSSला माहीत असायचं कारण नाही, कारण की त्यांच्याकडे प्रश्न विचारण्याची पद्धत नाही, संस्कृती नाही आणि प्रश्नांची उत्तरं शोधायचा, त्यासाठी अभ्यास करायचा, याचा पण त्यांच्याकडे पाठ नाही. इंग्रजी सुद्धा किती जणांना येतं आपल्याला माहित नाही. म्हणजे बरेच जणांना आता मध्यंतरी तो वेडा अमित मालवीय त्यांनी एक फोटो छापला. नरेंद्र मोदी भारत असं लिहिलेल्या एका विमानाच्या बॅकग्राऊंडवरती उभे आहेत आणि असं ताठ ते दुसरीकडेच बघतायत. म्हणजे ते विमानाकडे पाहत नाही, कुठे बघतायत काय माहिती, ते बघतायत. आणि अमित मालवीयने त्याच्यावरती असं लिहिलं, एक चित्र जे 1000 शब्दांपेक्षा जास्त बोलतं, अ पिक्चर दॅट स्पीक्स 1000 वर्ड्स, असं त्याच्यावरती त्यांनी कॅप्शन टाकली. आता हे सगळं ठीक आहे हो, की एक चित्र हे 1000 शब्दांपेक्षा बोलतं. आम्हाला दुःख या गोष्टीचं आहे की ते 1000 शब्द टेलिप्रॉम्प्टर असल्याशिवाय हा माणूस बोलूच शकत नाही. हा खरा याच्यातला प्रॉब्लेम आहे. आता ही जी लिथोग्राफिक मशीन्स होती, ही लिथोग्राफिक मशीन्स ब्रिटिश इंडियाच्या काळामध्ये फक्त भारतामध्ये सर्व्हे ऑफ इंडियाकडे होती. कारण इंग्रजांनी भारतातल्या सगळ्या या जमिनींचे सर्व्हे केलेले होते आणि या देशाचा नकाशा बनवताना त्यांनी या सर्व्हे ऑफ इंडियामधल्या मशीन्सचा वापर केला होता. आता या सर्व्हे ऑफ इंडियाची देहरादूनमध्ये एक ब्रांच आहे आणि त्या देहरादून ब्रांचमध्ये RW कार्बट्री अँड सन्स या नावाची कंपनी होती. या कंपनीचं सर्व्हे ऑफ इंडियाकडे एक 2 मशीन्स होती, ज्याची मॉडेल्स सॉव्हरीन आणि मोनार्क ही त्याची मॉडेल्स होती, ज्याच्यावरती ही चित्र ही छापली जाता येणं हे शक्य होतं. ही जी अनेक महिने म्हणजे ज्याच्यावरती कारागिरी करून ती चित्र बनवली होती, ती त्या मशीन्सवरती छापता येणं शक्य होतं. म्हणून त्यावेळेला असलेल्या कायदा मंत्री, लॉ मिनिस्टर त्यावेळेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व्हे ऑफ इंडियाच्या या ब्रांचला या मूळ संविधानाच्या प्रती 1000 कॉपीज त्याच्या छापण्याची ऑर्डर दिली. या 1000 कॉपीज सर्व्हे ऑफ इंडियामध्ये असलेल्या या 2 मोनार्क आणि सॉव्हरीन या 2 मशीन्सवरती छापण्याची बाबासाहेबांनी त्यावेळेला ऑर्डर दिली आणि त्याच्या 1000 कॉपीज, म्हणजे या 1000 कॉपीज ज्या छापल्या गेल्या त्यातली एक आत्ता काही वर्षांपूर्वी त्यातली एक शेवटची कॉपी जी शिल्लक होती ती 48 लाख रुपयाला त्याची प्रत विकली गेलेली होती. आता हेही भाजपला माहिती असायचं कारण नाही, कारण भाजपकडे किंवा RSSकडे किंवा तत्पूर्वीच्या जनसंघाकडे या मूळ प्रतींपैकी एकही कॉपी त्यांच्याकडे नाही, त्यांनी घेतलीच नाही आणि हे भारत सरकारकडे असलेलं रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्डवरती उपलब्ध आहे की RSS, भारतीय जनता पक्ष किंवा आधीचा जनसंघ यांच्यापैकी एकानीही भारताच्या या मूळ संविधानाची एकही प्रत विकत घेतली नाही. ते या मूळ संविधानाच्या कायम विरोधातच होते, आजही विरोधात आहेत आणि म्हणून त्यांनी याचा कुठल्याच कॉपीचा संग्रह केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे ती कॉपी नसल्यामुळे त्यांनी ती माहिती असण्याचं, त्यांनी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणं वगैरे हा बघता येतच नाही. लायब्रऱ्यांमध्ये हे कधी जात नाहीत देशाच्या संसदेमध्ये असलेल्या. तर या लॉ मिनिस्टर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर जी आव्हानं होती त्यातलं एक मुख्य आव्हान हे होतं की ही जी लिथोग्राफिक मशीनवरती छापलेलं संविधान आहे, ज्याच्यामध्ये ती चित्र सुद्धा आहेत, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संविधान कसं न्यायचं? कारण लिथोग्राफिक मशीनवरती छापलेलं संविधानाची प्रत ही अत्यंत महाग असणार होती. ती ओरिजिनल इंग्लिशमध्ये आहे. ओरिजिनल संविधान हे संपूर्ण हस्तलिखित आहे, कॅलिग्राफीमध्ये ते लिहिलेलं आहे. तर हे ओरिजिनल संविधान इतकं महागडं लिथोग्राफिक मशीनवर छापलं गेलेलं, हे या देशातले पत्रकार, राजकीय नेते, जजेस, वकील, जेवढे इंटेलेक्च्युअल्स असतील, या सगळ्या इंटेलेक्च्युअल्स पर्यंत कसं न्यायचं, हे याच्यामधलं सर्वात मोठं आव्हान होतं. कारण ते त्यांच्यापैकी कोणालाही परवडेल अशा किमतीमध्ये त्यावेळेला उपलब्ध करून देता येणं शक्य नव्हतं. इंटरनेट सुद्धा नव्हतं की ज्याच्यावरती याची काही कॉपी बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे समजा अपलोड केली, तर तसंही करता येणं शक्य नव्हतं. आता ती उपलब्ध आहे. आता या लिथोग्राफिक प्रिंटिंगवरती 1000 कॉपीज छापल्या, हे ताबडतोब शक्य नव्हतं त्या छापता येणं, कारण एवढं मोठं संविधान हस्तलिखित ते तसं छापलं जाणं, यात काही अडचणी होत्या आणि ते खूप महाग मुख्यतः पडणार होतं. तर अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या ओरिजिनल याच्या 1000 कॉपीज छापायच्या आणि त्याच वेळेला
त्याच्या स्वस्तामध्ये पडू शकतील अशा टेक्स्ट एडिशन्स, ज्याच्यामध्ये फक्त ते जे लिहिलेलं आहे त्याचं प्रिंटिंग करणं, असे 2 प्रती छापण्याचे आदेश स्वतः कायदा मंत्री असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, जेणेकरून ती आम लोकांसाठी संविधानाची जी कॉपी आहे ती चित्र नसलेली कॉपी, फक्त टेक्स्ट असलेली कॉपी ही सामान्य लोकांपर्यंत स्वस्तामध्ये नेता येऊ शकेल आणि मग ती लोक आपल्या या देशाच्या संविधानाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील, वाचू शकतील, त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे सुद्धा समजेल. देशाच्या राज्यकर्त्यांनी या देशातल्या नागरिकांप्रती केलेलं हे जे सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, हे सोशल कॉन्ट्रॅक्ट हे कशा पद्धतीने असणार आहे याची माहिती या निमित्ताने या टेक्स्ट कॉपीमधून लोकांना होईल. आणि आता त्यामुळे लोकांना हे समजलं की नेहरू आणि आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये ज्या विचारधारेने हे संविधान बनवलंय त्याच्यामध्ये काय काय आहे हे समजू शकणार होतं. ओरिजिनल कॉपीजमध्ये जर बघितलं, ते जे मी मगाशी लिथोग्राफिक प्रिंट केलेलं म्हटलं, तर त्या ओरिजिनल कॉपीमध्ये प्रभू रामचंद्रांचं चित्र आहे, बुद्धांचं चित्र आहे, गुरु गोविंद सिंगांचं चित्र आहे, महावीरांचं चित्र आहे, सम्राट अशोक, गुप्त, विक्रमादित्य, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अकबर यांचीही चित्र आहेत आणि राणी लक्ष्मीबाईचं चित्र आहे. आणि या सगळ्या संघोट्यांना त्यांच्या बुडाला आग लावेल असं टिपू सुलतानाचं सुद्धा चित्र आहे. याच्यात सम्राट अकबराचं सुद्धा चित्र आहे. कारण ही ही ती मिलीजुली संस्कृती होती. यात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर म्हणजे खरं तर झटका बसेलच, पण याच्यामध्ये महात्मा गांधींची चित्र आहेत. महात्मा गांधींच्या सोबत सुभाषचंद्र बोस यांचंही चित्र याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या संविधानामध्ये सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांची चित्र असल्यामुळे काँग्रेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने या दोघांची आठवण, गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांची आठवण या संविधानामध्ये चित्र छापून कायमस्वरूपी अमर अजरामर करून टाकली. नौखालीच्या दंगलीमध्ये महात्मा गांधींनी जे शांती कार्य केलं होतं आणि ज्याच्याबद्दल माउंटबॅटननी सुद्धा असं म्हटलं होतं की महात्मा गांधी हे वन मॅन आर्मी सारखे त्या परिसरात फिरले आणि जे 40-50 हजार सैनिक करू नाही शकले ते एकट्या माणसांनी महात्मा गांधींनी त्या परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करून केलं. त्या त्या प्रसंगाचं सुद्धा चित्र आहे याच्यामध्ये. त्यावेळेचे जे अतिशय जगप्रसिद्ध आर्टिस्ट होते नंदलाल बोस आणि त्यांची टीम यांनी भारताच्या एकूण 12 इतिहास खंडांना या संविधानाच्या चित्रावरती कोरलंय. 12 ऐतिहासिक खंडांना. त्याचं संपूर्ण कॅलिग्राफी ही प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये आहे. आणि हे जे ऐतिहासिक खंड आहेत या ऐतिहासिक खंडांमध्ये मोहनजोदाडो, त्याच्यानंतर वैदिक काळ, महाभारत काळ, महाजनपद काळ, नंद काळ, मौर्य काळ, गुप्त काळ, मध्यकाळ, मोगलांचा काळ, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्य आंदोलनाचा काळ, क्रांतिकारी आंदोलनाचा काळ आणि ही भारताची प्राकृतिक चिन्ह म्हणून या संपूर्ण कालावधीची चित्र ही या देशाच्या संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये आहेत. हेही भारतीय जनता पक्षाने बघण्याचं काही कारण नाही, RSSनी बघितलं असण्याचं कारण नाही. कारण या संपूर्ण काळामध्ये शोषकांच्या बाजूनी RSS होती कायम आणि शोषितांच्या बाजूनी नव्हती. म्हणून शोषितांचा हा काळखंड, शोषितांच्या संघर्षाचा काळखंड हा अगदी स्वातंत्र्य आंदोलनापर्यंतचा हा या संविधानाच्या प्रतीत आहे. आणि तो या मूर्ख असणाऱ्या JP नड्डा आणि त्याच्या सगळ्या संप्रदायाला हे त्यांना माहीत नाही. आणि हे कारण हे केलं गेलं कारण हा भारताचा सुवर्ण इतिहास हा मोहनजोदडोपासून सुरू होऊन आजच्या वर्तमानापर्यंत येतो. हे RSS सारखं नाही आहे की कुठल्या तरी काल्पनिक गोष्टीमध्ये रमून राहायचं आणि त्यालाच स्वतःचं म्हणायचं. याचा इतिहास त्यांना माहीत नाहीये, या भारताची ही संस्कृती त्यांना माहीत नाहीये. ती माहिती करून घ्यायची असेल तर RSSच्या त्या मोहन भागवत पासून JP नड्डा आणि गल्लीबोळामध्ये फिरणारे, छाती बडवून ऊर बडवून जे फिरणारे छपरी लो IQ बुलडोजर आहेत, या सगळ्यांनी पंडित नेहरूंचं भारत एक खोज हे पुस्तक त्यासाठी वाचायला हवं. आणि मग समजेल की या देशाच्या संविधानामधून काँग्रेसनी ना चित्र काढली, सगळी चित्र घेतली आणि चित्र नसलेली प्रत जी उपलब्ध आहे तीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार सामान्य माणसाला परवडावं म्हणून आहे. या गोष्टीमध्ये आज हजार हजार कोटीची मुख्यालयं बांधणारं RSS
आणि हजार कोटी रुपयाची शेकडो ऑफिसेस बांधणारं भारतामध्ये बांधणारं भारतीय जनता पक्ष यांच्या एकाही कार्यालयामध्ये या देशाच्या संविधानाची ओरिजिनल कॉपी नाही. या गोष्टीची खरं तर जे पी नड्डा आणि त्या जगदीप धनकरला लाज आणि शरम वाटायला हवी आणि त्यांनी खरं राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे याच्यातून. पण ज्या वेळेला अशी भामटेपणा करून, खोटारडेपणा करून लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न कराल, त्या वेळेला आम्ही लोकांसमोर सत्य आणू आणि या भारतीय जनता पक्ष RSSचा हा खोटारडा अजेंडा विवस्त्र, नग्न करून टाकू. हे नक्की. आजच्या इजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा. आणि ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तरच हा सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हा कार्यक्रम आपण करत राहू शकू. धन्यवाद.